हाय फ्रेंड्स, मी कविताच किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कैरीचं लोणचं। कैरीचं लोणचं बनवण्यासाठी मी कैरी घेतली 2 किलो। ती स्वच्छ धुवून मार्केट मधून बारीक तुकडे करून आणले त्याचे। आता इथे मी 2 चमचे हळद टाकली आहे। एक 100 ग्रॅमच्या आसपास मीठ टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं याला पूर्ण कैरीला हळद आणि मीठ एकत्र लागलं पाहिजे असं। हे बघा, आपल्याला ही कैरी आता रात्रभर अशीच ठेवून द्यायची आहे। हे बघा, रात्रभर पाणी सुटलंय कैरीला। आता आपण ते पाणी काढून घेऊयात। अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। पाणी काढून झालंय। आता ही कैरी आपल्याला फॅन खाली नाही तर 1 दिवस उन्हात सुकवायचंय। आता आपण पहिले 1 लिटर तेल घेतलंय। तेल आपल्याला पूर्ण उकळून थंड करून घ्यायचंय। इथे मी मोहरी घेतलीये 100 ग्रॅम, ती भाजून घ्यायची आपल्याला। मोहरी चांगली भाजून घ्यायची आहे। तर कैरी मी आता सुकवून घेतलेली आहे। लसूण टाकून घेऊयात आता। मोहरी भाजून झाली, आता आपण काढून घेऊयात। आता इथे मी 1 चमचा मेथी घेतले, ती भाजून घेऊयात। भाजून झाली, आता आपण काढून घेऊयात। एक चमचा लवंगा घेतल्यात मी। 1 चमचा मिऱ्या घेतल्यात, त्या आपल्याला भाजून घ्यायच्यात। हे बघा, भाजून झाल्यात, आपण आता काढून घेऊयात। आता हा आपल्याला मसाला बारीक मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा आहे। आधी मी लवंग, मिरी आणि मेथ्या भाजून वाटून घेतल्यात। आता मोहरी टाकून डाळ होईपर्यंत वाटून घ्यायची आहे। हे बघा, छान अशी डाळ तयार झाली आपली। आता मसाला टाकून घेऊयात। आधी मी मोठं मीठ टाकतेय, 1 मूठभर मीठ टाकायचंय। आपला मसाला टाकायचा आहे याच्यामध्ये। आता 1 चमचा हळद टाकायची आहे। 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे मी, आणि 1 चमचा छोटा हिंग टाकलाय। आपल्याला आता हे मिश्रण मी पूर्ण एकजीव करून घ्यायचंय। सगळ्या कैरीला मसाला लागला पाहिजे असं एकजीव करून घ्यायचंय। हे बघा, आपला मसाला लावून झालाय कैरीला। आता आपण बरणीत भरून घेऊया। हे बघा, बरणीत मी कैरी भरून घेतली आहे लोणचं। आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया। तेल पूर्ण थंड झालंय। कैरीच्या बरोबरच तेल टाकायचंय, वरती नाही टाकायचंय। अशा प्रकारे आपल्याला लोणचं 2 ते 3 दिवस, दिवसातून 1-2 वेळा हलवून घ्यायचंय, म्हणजे खराब होणार नाही।